नमस्कार फॅमिली, मी रीमा. माझ्या जेवण विथ रीमा या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मला खूप कमेंट येत होत्या, रीमा जरा घरचे पण व्हिडिओ दाखवत जा, घरचे डेली ब्लॉग दाखवत जा. तर मी आता तुम्हाला घरचे ब्लॉग दाखवायला सुरुवात केली. तर जे माझ्या हातात आहे ना, तर हे मी जे ज्यूस बनवलेलं आहे आठवड्याभराचं, ते ज्यूस पिऊन मी कामावर जाते. तर गरम पाणी घेतलं आणि ह्या अंड्याच्या साच्यामध्ये, म्हणजे ज्याच्यात आपण अंडं ठेवतो, अंड्याचं स्टँड, त्याच्यामध्ये मी ते ज्यूस फ्रीजरला ठेवलेले आणि त्याच्यातले 2 क्यूब घेतले, गरम पाण्यात टाकले, थोडंसं मीठ टाकलं. काळं मीठ असेल तर काळं मीठ टाकायचं, माझ्याकडे नव्हतं, संपलं होतं, मी साधं मीठच टाकलं आणि ते मिक्स करून मी आता पिणार आहे. तर ते कसं आहे, बर्फाचं असतं ना, ते फ्रीजरमध्ये ठेवतो आणि मग त्यामुळे मी ते गरम पाणी टाकून मी ते पिते. त्यासोबत मी थायरॉईडची गोळी घेते आणि तेवढं पिऊनच मी कामावर जाते. तर तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे. मला खूप कमेंट येत होते, आता तेच तेच ब्लॉग दाखवू नकोस, काय रोज तेच कामावरचे व्हिडिओ दाखवते, काय रोज तेच क्विनोआ उपमा दाखवते, काय रोज तेच जेवण बनवते, टिफिन पॅक करते, तेच दाखवते. तर काहीतरी वेगळं नवनवीन दाखव, तेच तेच बघून कंटाळा येतो बघायला. तर काहीतरी नवीन दाखवायला सुरुवात कर. त्यामुळेच मी आता तुमच्यासाठी एक गुड न्यूज आणलेली आहे. हा आजचा मला वाटतं कामावरचा शेवटचा व्हिडिओ आहे. ह्यानंतर मी तुम्हाला माझे डेली रूटीन दाखवणार आहे. म्हणजे कामावरचे व्हिडिओ बघून तुम्हाला कंटाळा आला ना, पण हे जेवढे मी आता जे एडिट करून ठेवलेले आहेत अर्धवट, तेवढेच मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे एक उद्यापासून तुम्हाला, उद्या ते परवापासून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहे. म्हणजे मी घरी आल्यावर काय करते, माझं घरचं डेली रूटीन काय आहे, शिवाय माझी स्टोरी काय आहे. तर आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला सुरुवात करणार आहे माझ्या स्टोरीची, माझ्या लहानपणापासूनची जी माझी कहाणी आहे त्या कहाणीची. तर मला 1-2 कमेंट आले होते, ताई तुझं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? कारण की मी मागे जो व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये मी आजारी असताना माझे मिस्टर मला खूप पॅम्पर करत होते, माझी खूप काळजी घेत होते, जेवण बनवत होते, म्हणजे मला आयतं ताट मिळत होतं. त्यावरनं बहुतेक त्यांना असं वाटलं असेल, हिचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे. तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगते की माझं अरेंज मॅरेज आहे. पण हे अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज कसं झालं आणि ह्याला मी अरेंज विथ लव असं का म्हणते, ही सगळे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. बरं, हे एका व्हिडिओत सांगणं शक्य नाही आहे, त्यामुळे ह्याचे पार्ट होऊ शकतात. तसं पण मला कमेंट आलेला एका ताईचा, तुझी स्टोरी पार्ट 1 पार्ट 2मध्ये सांगायला सुरुवात कर. तर बरं, व्हिडिओ जरी हे असेल ना, तरी मी तुम्हाला सांगायचा एक प्रयत्न करणार आहे की नक्की माझं लग्न कधी झालं, कसं झालं, हे अरेंज विथ लव्ह मॅरेज कसं आहे, आणि शिवाय माझं लहानपण कुठे केलं, मी शिक्षण कुठे घेतलं, मी कुठे राहिली, नंतर मी कुठे आली. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जो तुम्ही मला नेहमी विचारतात, तू घर शिफ्ट का केलं आणि केलंस तर कुठे केलंस, ते सगळी स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे पार्टमधनं. तर त्याच पार्ट सुरुवात करणार आहे मी ते पार्टमधनं सांगायची. तर सर्वात आधी तुम्हाला सांगते की हे जे कामावरचे व्हिडिओ आहेत ना, मला वाटतं 1-2 व्हिडिओ मी शूट करून ठेवलेत. जरी हे व्हिडिओ तुम्ही बघत असाल ना, त्यासोबत जी मी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे, शिवाय मी घरी आल्यावर, मी ते घरी आल्याच्या नंतर माझं डेली रूटीन काय असतं ते पण दाखवणार आहे. मी कुठे बाहेर गेली तर ते सुद्धा दाखवणार आहे. तर आज तसं पण मला बाहेर जायचं आहे आणि बाहेर गेल्यानंतर माझ्यासोबत काय घडलं, रात्री येताना काय घडलं, ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओतनं सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि प्लीज मला सपोर्ट करा. मला पण कळतं आहे की तुम्हाला तेच व्हिडिओ बघून कंटाळा आला असेल, पण माझं आयुष्य असंच आहे हो. तुम्हाला बघायला बोरिंग वाटतं, पण ते बोरिंग आयुष्य मी जगते आहे. त्यामुळे ह्या बोरिंग व्हिडिओमध्ये थोडासा ट्विस्ट आणण्यासाठीच मी तुम्हाला माझी स्टोरी सांगायचा विचार केलेला आहे. तर ह्या स्टोरी मी तुम्हाला पार्टमधून सांगणार आहे. तर आजचा हा पहिला पार्ट आहे असंच समजा. तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगते की म्हणजे तुम्हाला ही जी माझी लग्नानंतरची स्टोरी जी ऐकायची आहे, त्याची सुरुवात थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल, थोडंसं त्याच्या आधीपासून सुरुवात करावी लागेल. म्हणजे माझ्या लहानपणापासून वगैरे जर तुम्ही म्हणाल तर तसं. आणखीन मला 1-2 कमेंट आलेले की रीमा, तू तुझ्या माहेरच्यांबद्दल कधीच बोलत नाही, तुझे आईवडील कुठे असतात त्यांच्याबद्दल कधीच सांगत नाही. तर ते सगळं काही मी तुम्हाला पार्टच्या ह्याच्यातनं पार्ट करून जे पार्ट सुरू केलेले आहेत, पार्ट 1 पार्ट 2, त्याच्यातनं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला मग स्टोरीला सुरुवात करूया. तर इथे मी तुमच्याशी गप्पा मारेपर्यंत इथे टिफिन पॅक झालेले आहेत. बरं हो, आता मी तुम्हाला हे सगळं काहीच सांगणार नाही आहे. बरं, टिफिन पॅक झालेत, मी कुठे गेली, काय गेली, आता मी सरळ स्टोरीला सुरुवात करणार आहे.
तर चला मग स्टोरीला सुरुवात करूया. तर ही गोष्ट आहे आपल्या सर्वांमधल्या एका साधारणशा मुलीशी. ठीक आहे. तर मिडल क्लास पण म्हणता येणार नाही, एकदम लो क्लास म्हणजे खूपच गरीब घरातल्या एका मुलीची मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. जी म्हणजे तिचे असे काय खूप मोठे स्वप्न नव्हते, छोटे छोटे स्वप्न होते. तिला पण शिकायचं होतं, शिकून तिला एअर होस्टेस बनायचं होतं. एअर होस्टेस कशासाठी? कारण की तिला विमानातून असं उंच उंच आकाशात उडायचं होतं आणि अशाच आकाशात उडताना तिची उंच उंच अशी स्वप्न होती. पण मग जसं जसं ती मोठी होत गेली, ती स्वप्न थोडीशी धुरकट होत गेली. कारण तिची परिस्थिती आणि देवाने दिलेला तिचं रूप. हळूहळू तिला जाणवायला लागलं की हवाई सुंदरी म्हणजेच एअर होस्टेस होण्यासाठी जे लागतं ते तिच्यात नव्हतं. म्हणजे दिसायला जरी आपण दुर्लक्ष केलं की दिसायला जरी ती साधारण असेल, सावळी असेल, तरी पण एअर होस्टेससाठी जी मर्यादा असते, हाईटची झाली, बॉडीची झाली, ती सगळी तिच्यामध्ये नव्हती. हळूहळू तिचे जे म्हणजे स्वप्न होते ते तिच्या घरच्या परिस्थितीमुळे आणि तिच्यावर असलेल्या जबाबदारीमुळे हळूहळू धुरकट होत गेले. म्हणतात ना, गरिबांना स्वप्न बघायची परवानगी नसते. तसंच काही माझ्यासोबत पण झालेलं आहे. तर बघा, आम्ही बाहेर पडलेलो आणि ह्या सबस्क्रायबर ताई भेटल्या आणि त्या काय बोलल्या आणि आमची भेट कशी झाली ती बघून घ्या, मग पुढचं सांगते. किती गोड दिसते ग. नको रे बाळा, थँक्यू. माझ्याकडे चॉकलेट वगैरे काही नाही, मला एवढं वाईट वाटतं. कसं चाललंय सगळं? मस्त मस्त. मला नंबर दे ना तुझं, मी काहीतरी मला हवं असेल का तर मागू शकते. चालेल का? नाही नाही, कोणाला नाही 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 असं नाही शेअर करणार. मला की काही हवं वगैरे असेल तरच मला असं काही सांगावं असं वाटतं तर ह्या मला घाटकोपर स्टेशनवर भेटलेल्या, कारण मी आणि माझे मिस्टर आम्ही बाहेर चाललेलो आणि माझी मुलगी पण कॉलेजवरनं आलेली, ती पण आम्हाला स्टेशनवर भेटलेली. तर त्यांनी माझ्या मुलीचं खूप कौतुक केलं. खूप गोड आहेत ह्या ताई. आणि असं जर कोणी मला भेटलं ना, तर ह्या मला दुसऱ्यांदा भेटल्या आहेत. आणि बघा ना, ह्याच स्पॉटवर भेटलेल्या आहेत, दुसऱ्यांदा मला भेटल्या आणि त्या एवढ्या प्रेमळ आहेत, एवढ्या गोड आहेत ना, की त्या मला भेटल्या की असं वाटतं की खरंच आमचं काहीतरी नातं आहे. तसं बघायला गेलं तर यूट्यूबवर माझी जी फॅमिली जमलेली आहे, ते सगळी माझी फॅमिली, माझं त्यांच्याशी काही ना काही कुठल्या ना कुठल्या प्रकारचं नातं हे आहेच. कारण तुम्ही जर बघायला गेले ना, माझी जी फॅमिली आहे, माझी मुलं आणि माझा नवरा सोडला तर बाकी मला असं कोणच नाही आहे जवळचं. तुम्ही तर माझ्या व्हिडिओतनं बघितलंच असेल. तर असं कोणी भेटलं ना, मला खूप छान वाटतं. तर ह्या गेल्यानंतर ना आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि एवढी झोप लागली ना, मस्त हवा येत होती. आणि ह्या समोरच्या मुलीने माझा व्हिडिओ काढलेला आहे आणि मस्तपैकी झोप काढली. कारण आम्ही जरा लांबच गेलो होतो. आम्ही गेलो होतो अंबरनाथला, एक काम होतं. नंतर ते काम निपटवून आम्ही रात्री घरी आलो आणि बघा, हे रात्री आहे ना, असं कबूतर होतं, ते जखमी झालेलं होतं आणि रस्त्यातच पडलेलं होतं. तर जिवंत होतं पण ते जखमी होतं. मग मी ह्यांना म्हटलं की असंच जर सोडलं तर कोणाचं तरी पाय लागेल. कारण आजकाल लोकांची नजर ही मोबाईलमध्ये असते, खाली कोण नीट बघत नाही. त्यामुळे मग मी म्हटलं एखाद्या हॉटेलमधनं मी हळद घेते आणि हळद लावते त्या कबुतराच्या पायाला आणि तिथून रस्त्यावरनं उचलते आणि एखाद्या उजेडाच्या ठिकाणी ठेवते. तर बघू शकता तुम्ही, त्या कबुतराला हळद लावली मी आणि ते एका झाडाजवळ, म्हणजे झाडाच्या छोट्याशा अशा फांदीवर त्याला ठेवलं. ह्या झाडावर ठेवलं, जास्त उंच नव्हतं ते. आणि बघा, जरा त्याला हळद लावल्यावर बरं वाटलं. त्याने त्या पायाची हालचाल सुरू केली. तो आता लवकर बरं होईल. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. पुढची स्टोरी तुम्हाला पार्ट 2 मध्ये सांगते. पार्ट 2 नक्की बघा. बाय.